गुड मॉर्निंग. मी आशिष भिनोड सर, मेंटरिंग इन्स्ट्रक्टर डॉक्टर आनंदीबाई जोशी, औद्योगिक प्रशिक्षण संस्था महिला अकोला. आज मी तुम्हाला अल्जेब्रिक फॉर्म्युला याबद्दल अल्जेब्रिक फॉर्म्युला जे काय असतात, अल्जेब्रा म्हणजे काय याबद्दल मी तुम्हाला टॉपिक सांगणार आहोत. बघा, आज आपण अल्जेब्रिक फॉर्म्युले बघणार आहोत. असे टोटल 14 फॉर्म्युले आहेत. त्यापैकी पहिला फॉर्म्युला जो आहे तो आहे a प्लस बी होल ब्रॅकेट स्क्वेअर. काय फॉर्म्युला आहे? a प्लस बी होल ब्रॅकेट स्क्वेअर. तर आता या फॉर्म्युल्याचे एक्सपान्शन जे आहे ते एक्सपान्शन असं येते a स्क्वेअर प्लस 2ab प्लस b स्क्वेअर. ठीक आहे. आता बघा, या ठिकाणी अल्जेब्रिक फॉर्म्युला दोन्ही ह्या अनलाइक टर्म आहेत. कोणत्या टर्म आहेत? अनलाइक. आणि मॅथमॅटिक्स मध्ये अनलाइक टर्मची ॲडिशन आणि सबट्रॅक्शन होत नाही. मग अशा वेळेस ह्या ज्या टर्म्स आहेत त्यांची ॲडिशन झाली, या ॲडिशनचा स्क्वेअर कसा सॉल्व्ह करायचा, तर त्याचं हे एक्सप्रेशन आहे. ठीक आहे. या फॉर्म्युला आपण अशा प्रकारे लिहू शकतो. ते बघा, आता या ठिकाणी हा a स्क्वेअर आणि b स्क्वेअर जर आपण जवळ लिहिला, a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर प्लस 2ab, हा फॉर्म्युला आपण याप्रमाणे पण लिहू शकतो. ठीक आहे. सेकंड फॉर्म्युला जो आहे तो सेकंड फॉर्म्युला आहे a मायनस b होल ब्रॅकेट स्क्वेअर. काय आहे? a मायनस b होल ब्रॅकेट स्क्वेअर. आता बघा, या फॉर्म्युल्याचं एक्सपान्शन असं येते a स्क्वेअर मायनस 2ab प्लस b स्क्वेअर. सेम फर्स्ट फॉर्म्युल्याप्रमाणे ऑर मध्ये याला आपण असं पण लिहू शकतो a स्क्वेअर मायनस, फॉर्म्युला असा आहे की दोन टर्मचा स्क्वेअर आणि त्यांचे आपल्याला इथं सबट्रॅक्शन करायचे. तर या दोन्ही टर्मचा स्क्वेअर आणि त्याचे सबट्रॅक्शन जर करायचं असेल तर याचं एक्सपान्शन असं येते a प्लस b इंटू a मायनस b. आता हे तीन जे फॉर्म्युले आहेत हे स्क्वेअरचे फॉर्म्युले झाले. त्याच्यानंतर इथे क्यूबचे फॉर्म्युले. तर फोर्थ फॉर्म्युला जो आहे, चौथा फॉर्म्युला आहे तो आहे a प्लस b होल ब्रॅकेट क्यूब. काय आहे? a प्लस b होल ब्रॅकेट क्यूब. याचं एक्सपान्शन येते a क्यूब प्लस 3a स्क्वेअर b प्लस 3ab स्क्वेअर प्लस b क्यूब. क्या होते? a क्यूब प्लस 3a स्क्वेअर b प्लस 3ab स्क्वेअर प्लस b क्यूब. आता बघा, हा खूप लॉंग फॉर्म्युला झाला. कसं झाला? हा खूप लॉंग फॉर्म्युला झाला. याला आपण शॉर्टकट पण लिहू शकतो. बघा, a क्यूब प्लस b क्यूब हे जवळ लिहितो मी, a क्यूब प्लस b क्यूब. त्यानंतर बघा, ही टर्म आली प्लस 3a स्क्वेअर b प्लस 3ab स्क्वेअर. तर या दोन टर्म मधून a क्यूब प्लस b क्यूब, या दोन टर्म मधून दोन्ही टर्म मध्ये कॉमन असलेली संख्या कोणती आहे? 3. त्याला बाजूला घेतो प्लस 3a स्क्वेअर, त्याला कॉमन काढतो. त्याच्यानंतर ab मधून a स्क्वेअर b आणि ab स्क्वेअर याच्यामधून ab कॉमन निघते. काय निघते? ab कॉमन निघते. आता तुम्ही मला सांगा, या दोन टर्म मधून जर 3ab मी कॉमन काढलं तर फर्स्ट टर्म मधून कोण राहते? फक्त a. आणि सेकंड टर्म मधून कोण राहते? b. म्हणजे हा फॉर्म्युला काय झाला? a क्यूब प्लस b क्यूब प्लस 3ab इन ब्रॅकेट a प्लस b. त्याप्रमाणे हा पाचवा फॉर्म्युला जो आहे तो पाचवा फॉर्म्युला असा आहे की a मायनस b होल ब्रॅकेट क्यूब. कुठला आहे? a मायनस b होल ब्रॅकेट क्यूब. आता या फॉर्म्युल्याचं एक्सपान्शन असं होते a क्यूब, काय होते? a क्यूब मायनस 3a स्क्वेअर b प्लस 3ab स्क्वेअर मायनस b क्यूब. काय होते? a क्यूब मायनस 3a स्क्वेअर b प्लस 3ab स्क्वेअर मायनस b क्यूब. बघा, याला अशा प्रकारे लिहिता येते a क्यूब, काय लिहिलं मी? a क्यूब नंतर मायनस b क्यूब मायनस 3a स्क्वेअर b प्लस 3ab स्क्वेअर. ठीक आहे. मग a क्यूब मायनस b क्यूब. आता या दोन टर्म मधून मी मायनस 3ab कॉमन काढलो. काय करतो मी? मायनस 3ab कॉमन काढतो. त्यानंतर ब्रॅकेट मध्ये या टर्म मधून मायनस 3ab जर कॉमन राहिलं तर इथं राहते a. काय राहते? a. आणि या टर्म मधून राहते मायनस b. ठीक आहे. म्हणजे शॉर्टकट मध्ये आपण हा फॉर्म्युला असा आपण लिहू शकतो a क्यूब मायनस b क्यूब मायनस 3ab इन ब्रॅकेट a मायनस b.